जे मुलं म्हणतात सर स्टॅमिना वगैरे भरपूर आहे, पण ज्यावेळेस 1600 मीटरला पळतो किंवा 100 मीटरला पळतो तर पाय खुलत नाही. काय माहिती, तुम्ही जे आज वर्कआउट केलंय ते वर्कआउट केल्यानंतर जर का तुम्ही तसंच किट वगैरे केली आणि लगेच घरी गेले तर त्याच्यामुळे तुमची दुसऱ्या दिवशी काय होतं, बॉडी आखडून येते आणि ती फ्री होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला रिलॅक्समध्ये स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे. बॅनर वगैरे टाकायचं आणि प्रॉपर स्टिचिंग करायचं आहे. आज आपण घेऊ की प्रॉपर स्टिचिंग करून कसं घरी जायचं. त्याच्यानंतर आपल्याला उद्याच्या इव्हेंटसाठी बॉडी एकदम फ्री होईल आणि लॉंग स्टेप पडण्यास सुद्धा आपल्याला फायदा होईल. चलो. याच्यामध्ये प्रत्येक मुवमेंटच्या तुम्ही 10 काउंट स्टेप करा जा, जेणेकरून तुमची बॉडी एकदम फ्लेक्झिबल होईल. ज्यावेळेस तुम्ही एकदम कूलडाऊन स्ट्रेचिंग करता त्यावेळेस काय होतं, आता समजा ही मुवमेंट करताय तुम्ही, या मुवमेंटला तुम्ही जर का फक्त एवढंच केलं, हा पाय सरळ नाही केला, यानं काय होतं, काहीच फायदा होत नाही. फक्त केल्यासारखं ना करू, करत असाल तर प्रॉपर करा. जसं की हे मुवमेंट पकडली, एकदम पाय स्ट्रेट केला, डाऊन केला, परत सरळ केला, त्यानं काय होतं, तुमचे हे जे बॅकच्या नसा असतात ते एकदम फ्री होत्यात. जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लॉंग स्टेप टाकता त्यावेळेस समोरून नाही, 100 मीटरसाठी समोरून प्रेशर लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही 1600 मीटर पळता त्यावेळेस पूर्ण तुमच्या बॅकच्या नसा ज्या जाम व्हायला असतात त्या फ्री झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला स्टिचिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मन लावून करत जा. जेवढी आपण प्रॅक्टिस मन लावून करतो ना, तर या स्टिचिंगवरती आपलं 100% डिपेंड असते. एवढी जरी स्ट्रेचिंग तुम्ही रोज वर्कआउट झाल्यानंतर केली तर उद्याच्या वर्कआउटसाठी तुमची बॉडी एकदम फ्लेक्झिबल राहील आणि रेग्युलर तुमच्या बॉडीला तशीच सवय लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही लॉंग स्टेप टाकसा त्यावेळेस तुमचे बॅक मसल आणि पाय कसेच क्रॉस पडणार नाही आणि तुम्हाला व्यवस्थित तुम्ही जो अपेक्षित टाईम आहे तो पूर्ण करू शकतो. याच्यानंतर तुम्ही जर का माइंड शांत राहायचं असेल तर थोडं 5 मिनटं एकदम डोळे लावून शांत बसू शकता.